नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूब बघत असाल किंवा सोशल मीडियावरती एखादी प्लॅटफॉर्म बघत असाल तर तुम्हाला ध्रुव राठी हा माहीतच असेल. तर जो ध्रुव राठी आहे त्याने एक व्हिडिओ जारी केला होता ज्यामध्ये त्यांनी मिशन स्वराज याबद्दल सांगितलं होतं. आणि तो मिशन स्वराजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो भरपूर प्रमाणे व्हायरल झालेला आहे. आणि जे त्यांनी आवाहन केलं होतं म्हणजे त्यामध्ये त्याने एक आवाहन केलं होतं जे की पॉलिटिकलबद्दल होतं. तर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी त्याने एक व्हिडिओ जारी केला होता ज्यामार्फत त्याने सांगितलं होतं की जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होतं त्याचप्रमाणे आपलं स्वराज्य असावं. तर मित्रांनो, स्वराज्य आठवलं की आपल्याला आठवतात ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र बघितलं तर त्यांनी कुठल्याही धर्माला चालना दिलेली नव्हती. प्रत्येक धर्माला ते समान मानायचे आणि त्यानुसार प्रत्येक जनतेचा आणि त्याच्या जीवनाचा त्यांनी सोयीचा नेहमी विचार केला होता. तर त्याचप्रमाणे आपले जे महाराष्ट्रामध्ये निवडणूक होत आहे यामध्ये कुठलीही पॉलिटिकल पॉवर म्हणजेच तुम्ही जर राजनीती बघितली तर यामध्ये प्रत्येक धर्मावरती आधारलेली ही निवडणूक आपल्याला दिसून येते. पण त्यांनी यामध्ये सांगितलं आहे की जी आपली निवडणूक आहे ती फक्त स्वराज्याच्या आधारित असावी. म्हणजे प्रत्येक जनतेच्या स्वराज्यासाठी, प्रत्येक जनतेच्या सोयीसाठी ही निवडणूक असली पाहिजे आणि आपण त्यांनाच मतदान केलं पाहिजे जे आपल्या जनहितार्थ आपल्या प्रत्येक सोयीची जी गोष्ट करत आहेत, ना की फक्त धर्मांच्या आधारावरती गोष्ट करत आहे. तर आपल्याला अशा लोकांना निवडून द्यायचं आहे. आणि त्यांनी एक चॅलेंजसुद्धा दिला होता आणि मित्रांनो, तो चॅलेंज होता मिशन स्वराज्याचा. तर त्यांनी सांगितलं होतं की आपला जो व्हिडिओ आहे तो जनहितार्थापर्यंत पोहोचला पाहिजे आणि प्रत्येकाला समजलं पाहिजे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. आणि जो आपल्या मिशन स्वराज्याला ॲक्सेप्ट करेल आणि जो आपले हितांबद्दल विचार करेल अशालाच आपल्याला मतदान द्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता एक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि त्यामध्ये आता जो ट्विट आहे ते ट्विट त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, ध्रुव राठीने जे मिशन स्वराज्याचा व्हिडिओ बनवला होता त्याबद्दल त्यांनी चॅलेंज दिलं होतं आणि तो चॅलेंज मित्रांनो काही राजनेत्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे. त्यापैकी एक म्हणजे आदित्य ठाकरे आणि दुसरा आहे रोहित पवार. त्यांनी त्यामध्ये एक ट्विट केलेलं आहे. चला आपण बघूया. तर आवाज स्वीकारणे केवळ ते स्वीकारण्यासारखे आव्हान आहे म्हणून नव्हे तर आपण नेमके काय करू इच्छितो आणि आपल्या राज्याला काय हवे आहे असे त्यांनी ट्विट केलेलं आहे, जे की मित्रांनो ध्रुव राठीच्या ट्विटरवरती आहे. सोबतच त्यांनी सांगितलं आहे, चला महाराष्ट्र हे पण करून दाखवूया, आव्हान स्वीकारले. म्हणजे जे ध्रुव राठीने आव्हान दिलेले होते ते आम्ही स्वीकारलेले आहेत. तर फक्त ध्रुव राठीने दिले म्हणून नाही तर आपल्याला जनतेच्या सोयीसाठी काही करायचं आहे म्हणून. तर फक्त आव्हान दिले म्हणून स्वीकारले याबद्दलचा हा विषय नाही, तर ते आव्हान सत्यामध्ये सुद्धा उतरवणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर हे जे आव्हान आहे ते सत्यामध्ये उतरवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. तर मिशन स्वराजमध्ये कोणते पॉईंट दिलेले आहेत चला बघून घेऊया. तर प्रशिक्षण, माती परीक्षण, बियाणे बँका, स्थानिक बाजारपेठेद्वारे शेतकऱ्यांना मदत. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे पावसाचे पाणी साठवण, मोफत दर्जादार शिक्षण, त्यासोबतच मोफत दर्जादार आरोग्य सेवा, स्वच्छ हवा आणि पाणी, नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षा, स्थानिक MSMEचा प्रचार करा, सर्वांसाठी नोकऱ्या असणार. त्यानंतर मित्रांनो, आपण दुसरे जे ट्विट आहे म्हणजे दुसरं ट्विट यांनी केलेलं आहे जे त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, दुसरं ट्विट आपण बघितलं तर ते रोहित पवार यांनी केलेलं आहे. प्रिय ध्रुव राठी, महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच शाश्वत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आमच्या सर्व योजना तयार आहे. याच मुद्द्यांना घेऊन लोकांमध्ये जात आहोत आणि राज्यभरातून लोकांचा आम्हाला प्रचंड पाठिंबा सुद्धा मिळत आहे. महाराष्ट्राच्या 7 लाख कोटींच्या बजेटमधून मोठी रक्कम दलालीत जाते. या दलालीतून महाराष्ट्राला बाहेर काढून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून लवकरच म्हणजेच 23 तारखेनंतर महाराष्ट्र स्वराज्याकडे मार्गस्थ होईल. तर मित्रांनो, स्वराज्याची मागणी ही आतापासून नव्हे तर स्वराज्याची मागणी ही स्वातंत्र्यपूर्व लोकमान्य टिळक यांनी सुद्धा केलेली होती आणि त्यांच्या अगोदर सुद्धा करण्यात आलेली होती. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्यानंतर आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ते प्रत्येकाला माहिती आहे. ते स्वराज्य आता आपल्या राज्यामध्ये लागू व्हायला पाहिजे. म्हणजे कोणी असा व्यक्ती उभा राहायला पाहिजे जो आपल्या महाराष्ट्राला काहीतरी चालना देईल. त्यानंतर हे म्हणत आहे की महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून लवकरच म्हणजे 23 तारखेनंतर महाराष्ट्रात स्वराज्याच्या मार्गस्थानी येऊ. तर मित्रांनो, ही झाली आश्वासने. पण आता आश्वासने पूर्ण करण्यासाठी कोण सज्ज आहे हे आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही. कारण फक्त एखादी ट्विट करून आश्वासने पुरी होत नाही. तर आपल्याला अशाच व्यक्तींना निवडायचं आहे जे ही आश्वासने पूर्ण करतील, म्हणजे जे आपल्या सोयीसुविधा आणि आपल्या जनतेचा विचार करतील. मित्रांनो, आपण प्रत्येकाला आता सपोर्ट करून बघितला आहे आणि प्रत्येकाला निवडून सुद्धा बघितलं आहे. काँग्रेसची सुद्धा सत्ता आली आहे आणि भाजप किंवा शिवसेनेची सुद्धा सत्ता आलेली आहे. परंतु अजूनपर्यंत राज्यामध्ये राज ठाकरे यांची सत्ता आलेली नाही आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असे आपण भरपूर लोकांना मतं दिली आणि त्यानंतर त्यांची सत्ता सुद्धा स्थापन झाली. पण महाराष्ट्राच्या दिशेने कोणीही वाटचाल केलेली आपल्याला दिसत नाही. त्यापैकी एक उभरतं व्यक्तिमत्व म्हणजेच राज ठाकरे. राज ठाकरे हे असे व्यक्तिमत्व आहे
जी महाराष्ट्राची दिशा बदलवून देण्याचे काम सुद्धा करू शकतात. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी मराठी भाषा आहे ती दाबली गेलेली आहे. तिला जर समोर कोणी आणू शकतं आणि तिच्यासाठी कोणी लढू शकतं तर ते व्यक्तिमत्व फक्त राज ठाकरे आहे. आणि मित्रांनो, राज ठाकरे यांनी सुद्धा ध्रुव राठीचे जे चॅलेंज आहे त्याच्याबद्दल सुद्धा सांगितलं आहे की जे इतर राजकीय संघटना करू शकलं नाही ते काम ध्रुव राठीने त्याच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. मित्रांनो, जरी ध्रुव राठीचे आपण इतर व्हिडिओसुद्धा बघितले की त्याने काही गोष्टींना विरोधसुद्धा केलेला होता, परंतु त्यानंतर त्याने माफीसुद्धा मागितली आहे. कारण जी ज्याच्यावरही जी वाईट गोष्टी बोलल्या गेल्या होत्या, त्याच्या मागच्या निवडणुकीला, लोकसभेच्या निवडणुकीला त्याने काही विचार मांडले होते जे की चुकीचे होते. त्याने त्याबद्दल माफीसुद्धा मागितली आहे. परंतु त्याचा हा व्हिडिओ चांगला आहे, त्यामुळे प्रत्येक राजकारत्यांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. तर आपल्याला काय हवं आहे, आपल्या राज्यासाठी काय हवं आहे, तुम्हाला कोणाला मत द्यायचं आहे हे तुम्ही विचार करायचा आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला आपल्या राज्याबद्दल विचार करायचा आहे, आपल्या स्वराज्याचा विचार करायचा आहे. जे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं शासन होतं तसे शासन महाराष्ट्रामध्ये असायला हवं. महाराष्ट्र ही दाबली जाऊ नये, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही दाबली जाऊ नये. तिला आपल्याला समोर आणायचं आहे आणि तिला अजून बळकटी द्यायची आणि मजबूत करायचं आहे. त्यासाठी जय महाराष्ट्र, जय हिंद.